आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भावी खासदार असल्याचे बॅनर झळकताना पाहायला मिळाले। त्याचबरोबर ठाण्यात देखील भविष्यात खासदार कोण असा उल्लेख अनेक ठिकाणी पाहायला मिळत होता। मात्र आपण सध्या ठाण्यातील वागळे कोपरी पाचपकाडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आहोत। याच ठिकाणी माजी महापौर संजय मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांकडून थेट या ठिकाणी संसदेत ची प्रतिकृती इमारत या ठिकाणी बॅनरवरती झळकताना पाहायला मिळते। त्याचबरोबर पाहायला गेलं तर या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील या बॅनरवरती भला मोठा फोटो असल्याचं दिसून येत आहे। मात्र या ठिकाणी जे चाहते त्यांच्याकडनं संजय मोरे हे येणाऱ्या भावी खासदार असावे, लोकसभेमध्ये खासदार म्हणून जावे अशा प्रकारचा कुठेतरी बॅनर हा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। बघायला गेलं तर ठाण्यामध्ये आतापर्यंत लोकसभेमध्ये खासदार कोण असावा हा चेहरा आणि अनेक नावं आपल्या समोर आली होती। या ठिकाणी माजी आमदार रवींद्र फाटक असतील, त्याचबरोबर नरेश मस्के असतील, अशांची देखील नावं समोर येत होती। तर दुसरीकडे भाजपकडनं या ठिकाणी संजू नाईक असतील, या संजय केळकर अशांची देखील नावं आपल्या समोर आली होती। मात्र येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बघता आज संजय मोरे यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या चाहत्याकडनं आगळी वेगळे शुभेच्छा या ठिकाणी बॅनरवरती देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता लोकसभेचे उमेदवारची गळ्यात माळ कोणाला देणार मारणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र संजय मोरे हे या अगोदर ज्येष्ठ नगरसेवक आणि त्याचबरोबर माजी महापौर राहून गेलेले, तसंच त्यांनी पदवीधर मतदारसंघासाठी देखील त्यांनी आपलं नशीब आजमावलं होतं। मात्र भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्यासमोर त्यांचा पराभव झाला होता। तर आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते आपण कशाप्रकारे पाऊल टाकतात हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। तर पक्ष कोणाला संधी देते, शिवसेना शिंदेगड कोणाला संधी देते, कोणता चेहरा उद्धव ठाकरे गटासमोर असणार आहे। सध्या तरी राजन विचारे हे या ठाण्यातील लोकसभेचे खासदार आहेत आणि त्यांच्यासमोर कोणता चेहरा असणार आहे आणि या संदर्भाची सर्व चाचपणी सुरू असली तरी मात्र येणाऱ्या भावी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीच्या अगोदर वाढदिवसानिमित्त संजय मोरे यांच्या चाहत्यांकडनं भावी खासदारच्या प्रतिकृती संदर्भात या ठिकाणी बॅनर आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सोरा, टीव्ही मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।